मित्रांनो, आधार कार्डला कोणती बँक DBT आहे, म्हणजेच आधार कार्डने आपल्याला जर पैसे काढायचे असतील तर DBT म्हणजेच आधार कार्डला बँक सीडिंग असणे फार गरजेचे आहे. ते घरी बसून मोबाईलवरती कसे चेक करायचे आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण आणत असतो. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त आधार कार्ड नंबर लागणार आहेत. त्यावरून आपण चेक करू शकतो की बँक आधार कार्डला कोणती बँक DBT म्हणजेच सीडिंग आहे. तर चला, त्यासाठी आपल्याला मोबाईल स्क्रीनवर एक ब्राउझर ओपन करायचा आहे. मी क्रोम ब्राउझर ओपन करतो. हे ओपन केल्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे UIDAI. हे सर्च केल्यानंतर आपल्याला पहिली वेबसाईट दिसेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, सिम्पली हे लोड घेईल. नेटवर्क प्रॉब्लेम आहे म्हणून आपल्याला वेळ लागेल, पण पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो, म्हणजे पूर्ण तुम्हाला समजून जाईल. तर मित्रांनो, इथे आपल्याला इंग्लिश म्हणजे भाषा निवडायची आहे. तर मी इंग्लिश सिलेक्ट करतो. इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर अजून नेटवर्क इश्यू आहे मित्रांनो, तुम्ही समजून घ्या. व्हिडिओ आपला मोठा होऊ शकतो, तर स्किप थोडाफार बी करू नका. पूर्ण एंडपर्यंत पाहाच, म्हणजे पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजेल आणि इझिली तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरून आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे, सीडिंग आहे, DBT आहे ते तुम्ही घरी बसून इझिली चेक करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला इथे आधार कार्डची जी वेबसाईट आहे ती ओपन होईल. त्यानंतर आपल्याला गेट आधारवरती क्लिक करायचं आहे. 2 नंबर ऑप्शन गेट आधारवरती क्लिक केल्यानंतर परत नेटवर्क इश्यू, तर मित्रांनो, नेटवर्कचा फार प्रॉब्लेम आहे. गेट आधारवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मित्रांनो फार स्लो नेटवर्क चालत आहे, त्यासाठी सॉरी. परंतु हे बघा मित्रांनो, आपल्याला इथे स्क्रोल या पेजवरती आपण रिडायरेक्ट होऊ. त्यानंतर आपल्याला चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला असं पाहायला मिळेल. तर इथे आपल्याला तुम्ही पाहू शकता बँक सीडिंग स्टेटस, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, इथं आधार कार्ड नंबर आणि जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो जसाच्या तसं आपल्याला इथे फिलअप करायचा आहे. तर मित्रांनो, मी माझा आधार कार्ड नंबर टाकतोय. व्हिडिओ मला थोडा स्किप करावा लागेल. तर मित्रांनो, इथे आधार नंबर टाकून आणि कॅप्चर फिलअप करून लॉग इन विथ OTP वरती क्लिक करतो. मित्रांनो, कॅप्चर थोडा चुकीचा टाकला गेला आहे. X583B. Six ED52. तर मित्रांनो, कॅप्चर टाकल्यानंतर इथे आपल्याला OTP येईल. ती OTP जशी तशी टाकायची आहे. मित्रांनो, OTP आलेली आहे, थोडा स्किप. मित्रांनो, OTP टाकली, लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही इथे खाली बघू शकता, तर स्टेटस ऑफ व्हेरियस रिक्वेस्ट originated by you in the recent past. You can check the detailed status of the request by clicking on the download arrow icon.
तर मित्रांनो, मी आताच चेक केला होता, म्हणून मला दाखवत नाही आहे. तुम्हाला तिथं बँक सेटिंग आहे की नाही हे तुम्हाला दाखवून देईल. मित्रांनो, तरीसुद्धा मी परत बँक सेटिंग स्टेटसवरती क्लिक केला आणि तुम्ही पाहू शकता इथं माझं आधार कार्डचे शेवटचे 4 अंक दिसत आहे आणि बँक सेटिंग स्टेटसवरती इनॲक्टिव्ह दिसत आहे. प्लीज चेक विथ युअर बँक टू गेट युअर आधार नंबर लिंक टू युअर बँक अकाउंट. तर मित्रांनो, मला इथे म्हणत आहे की बँकमध्ये जाऊन आधार नंबर लिंक करायला लावते. मित्रांनो, तुमचं जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला इथे दिसून जाईल. माझा ॲक्टिव्ह नाही आहे, इनॲक्टिव्ह आहे, तर मला ॲक्टिव्ह करण्याची गरज आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ॲक्टिव्ह इनॲक्टिव्ह स्टेटस पाहू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.